मित्रांनो, शुभ सकाळ. आजच्या या 6व्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. जय श्रीकृष्ण, राधे राधे. तर मग आम्ही आमची वृंदावनची रूम सोडून आता पुन्हा एकदा मथुरेची रूम घेण्यासाठी जात आहोत. त्याचं कारण म्हणजे आम्ही आज निघणार आहोत आग्रा बघण्यासाठी. स्टेशनपासनं ही रूम आम्हाला अधिक जवळ पडेल, त्यासाठी आम्ही ही रूम घेतोय. तर नक्कीच आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू आजच्या दिवसाचा प्रवास. धन्यवाद. राधे राधे. आज या मथुरा आणि वृंदावनच्या ट्रिपचा शेवट होत आहे, कारण आम्ही आज जाणार आहोत आग्र्याला. जाता जाता सर्वात आधी आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मंदिराच्या बाहेरील गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ज्याप्रमाणे कवी कळशांचं वाक्य होतं की काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, हे आपल्याला खरं दिसायला लागले आहे. कारण औरंग्या जेव्हा मथुरेमध्ये आला तेव्हा याच औरंगजेबाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेल्या मंदिराबरोबरीनेच मोठ्या संख्येने इतर हिंदू धार्मिक स्थळे आणि त्यासोबत मंदिरे पाडण्याचे आदेश दिले, हे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ज्या ठिकाणी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तेथेच शाही ईदगाह मशीद बांधण्यात आल्या असल्याचे आपल्याला मानले जाते. ही मशीद 17व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब याच्या काळात बांधण्यात आली होती, हेही आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. फायनली मग श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आम्ही आता मथुरा सोडतोय आणि आता आम्ही जातोय मथुरा स्टेशनवरती. कारण मथुरा रेल्वे स्टेशनवर आता आम्हाला आग्र्याला जाण्यासाठी आमची ट्रेन असेल. तिथनं मग आम्ही निघू आग्रा स्टेशनवर. आग्रा स्टेशनवरनं रिक्षा करून पोहोचू ताजमहल पाहण्यासाठी. ताजमहल पाहून झाल्यानंतर मग आम्ही आग्र्याचा किल्ला बघू आणि किल्ला बघितल्यानंतर मग रात्रीची 1:30 वाजताची ट्रेन असेल आम्हाला घरी येण्यासाठी. राधे राधे मित्रांनो. तर जवळपास 12 वाजलेले आहेत, तरी देखील इथे थंडी खूप आहे. तर मग आता आम्ही पोहोचलोत मथुरा स्टेशनवरती. मथुरा स्टेशनवरनं आम्हाला आग्र्याला जाण्यासाठी ट्रेन असेल. दुपारचे जवळपास 12 वाजलेले आहेत, तरी देखील इथे थंडी खूप प्रमाणात आहेत. वारेही खूप प्रमाणात वाहतात. ऊन देखील पडलेलं आहे, पण तेवढीच थंडी आहे. तर जरी कोणाला इथे यायचं असेल ट्रिपसाठी तर तुम्ही नक्कीच थंडीचे जे आपले उपकरण असतील किंवा जे क्लोथ्स वगैरे असतील ते घालून या. आता आम्ही पोचलेलो आहोत ते आग्रा स्टेशनवरती. सर्वप्रथम रिक्षा करून आम्ही जाणार आहोत ताजमहल पाहण्यासाठी. मुघल सम्राट जहांगीराचा मुलगा आणि औरंगजेबाचे वडील शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हा ताजमहल बांधला, असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळते. पण त्याने 1-2 नव्हे तर जवळपास 14 जणींशी लग्न केले होते. मुमताजने आपल्या 14व्या मुलाला जन्म देताना तिचा बुऱ्हाणपूरमध्ये मृत्यू झाला. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये जन्मलेल्या शहाजहानची आणि मुमताजची प्रेमकथा इतिहासामध्ये अजर अमर ठरली, ती या ताजमहलामुळे. सर्वप्रथम हा ताजमहल आहे तो बुऱ्हाणपूरमध्ये बांधायचा होता, पण काही कारणास्तव हा ताजमहल यमुना तटावर म्हणजे आग्र्याला बांधण्यात आले. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटते की मुमताजच्या कबरेवर हा ताजमहल आहे ते चुकीचे आहे. कारण आधी ताजमहल बांधला आणि नंतर मुमताजची कबर त्यामध्ये ठेवण्यात आली, हे त्रिवार सत्य आहे. मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहानने त्या मुमताजच्याच बहिणीसोबत लग्न केलं. यावरून आपण नक्कीच समजू शकाल की शहाजहानचं प्रेम किती खरं होतं ते. तिकीटच्या रांगेमध्ये उभे राहून तिकीट्स काढल्यानंतर मग चेकिंग होऊन आम्ही जातो आता ताजमहल पाहण्यासाठी. आजचा दिवस आहे शेवटचा आणि या शेवटच्या दिवशी आम्ही आलो ताजमहल बघण्यासाठी. आणि हा ताजमहलचा गेट आहे. आणि याचा जो गेट दिसतो तुम्हाला त्याच्या बाजूला म्हणजे पाठीमागच्या साईडला येतो तो म्हणजे ताजमहल. तर नक्कीच आपण बघूया ताजमहल. आपल्या इथे वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे हा लॉग थोडक्यात म्हणजे उरकून जाईल. तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. धन्यवाद. राधे राधे मित्रांनो. तर आम्ही आता गेटच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हा तुम्ही मागे पाहता तो आहे ताजमहल. आणि ताजमहलाचं दृश्य एवढा काही भारी वाटत नाही, पण एक ॲव्हरेज वाटतो.
ह्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर प्रेम मंदिर आम्ही बघितलं आहे, तो तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये दाखवला आहे. तरी पण आम्ही आलो ते एक जगातला 7वं आश्चर्य बघण्यासाठी. ताजमहल एवढा काय भारी नाही पण चांगला आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. राधे राधे. जय मागे बघताय तो आहे ताजमहल. आणि नक्कीच आमचं एक स्वप्न नव्हतं इथे येण्याचा, पण एक ट्रिपचा प्लॅन होता म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत. तरी सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला नंतर आग्र्याचा किल्ला दाखवतो. आणि आग्र्याच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास झालेला आहे तो दाखवण्याचा थोडा प्रयत्न करू आणि इतिहास सांगण्याचा देखील प्रयत्न करू. जय शिवराय. राधे राधे मित्रांनो, जय शिवराय. तर आम्ही आज आलो ताजमहल पाहण्यासाठी. आणि आजचे मला वाटते संध्याकाळचे 6 वाजले असतील. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत ऊन थोडाफार पडलेला आहे, पण तेवढीच जास्त थंडी अद्याप देखील इथे आहे. पण आपण इथं बघूया इथे ताजमहल. आता पाठीमागं जो आहे तो ताजमहल आणि त्याच्या मागे आहे तो गेट ताजमहलाचा हा जो मागे आहे तो. आणि ताजमहलाची गोष्ट सांगायची झाली तर नक्कीच ताजमहल म्हणजे शिवमहल सारखा आपण सांगू शकतो. ताजमहल पाहून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आग्र्याचा किल्ला पाहण्यासाठी. नक्कीच तुम्हाला हा आग्र्याचा किल्ला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि थोडाफार इतिहास सांगण्याचा देखील प्रयत्न करू. उत्तर प्रदेशमधील यमुना नदीच्या तीरावर असलेल्या आग्रा शहरात वसलेला हा आग्र्याचा किल्ला. सर्वप्रथम मुघल साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केली. बाबरनंतर हुमायूननंतर हुमायूनचा मुलगा अकबर, अकबराचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान ज्याने ताजमहल बांधला आणि त्याचा मुलगा औरंगजेब, असे हे सर्वजण या किल्ल्याचे राजे होऊन गेले. हा आहे आग्रा किल्ला आणि हा आग्रा किल्ल्याचा बाप छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण भारताची सत्ता जरी या किल्ल्यावरनं चालत असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र या औरंगजेबाला फसवून आग्र्याची आपली सुटका करून घेतली, ते खरं आहे. शहाजहानची 4 मुलं होती, त्यापैकी दाराशिको, शहाशुजा, मुराद बक्ष आणि औरंगजेब ही 4 मुलं होती. तख्तासाठी झगडा करणे हा मुघलांचा रिवाज. औरंगजेबाने या तिन्ही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू करून आणि त्यासोबत आपल्या वडिलांना म्हणजे शहाजहानला नजरकैदेत ठेवून तो मग या आग्र्याच्या किल्ल्याचा बादशाह ठरला. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही फायनली आमचा ताजमहल पण बघून झालेला आहे आणि आम्ही आलो पुन्हा एकदा आग्रा स्टेशनवरती. हा जो तुम्ही पाहत आहात तो आहे आग्रा स्टेशन. आणि आम्ही आग्र्याचा फेमस जो काही पेठा असतो तो पेठा घेतलेला आहे. जय शिवराय. ताजमहल त्यासोबत आग्र्याचा किल्ला पाहून आम्ही निघालोत मथुरेकडे. मथुरेमध्ये पोहोचतात जेवण वगैरे करून मग शेवटच्या दिवसाचं मनोगत आपण ऐकूयात. राधे राधे मित्रांनो, तर बघ आजचा आमचा या ट्रिपचा शेवटचा दिवस असेल आणि हा आमचा रूम आहे आणि रूममध्ये सर्व सदस्यांना विचारूया की तुमची ही जर्नी कशी झाली. तर नक्कीच लवेश पात्रे, तुमची एवढ्या दिवसाची. राधे राधे. अतिशय सुंदर असा प्रवास झाला आमचा आहे. जे 6 दिवस आम्ही खूप मजा केलेली आहे मित्रांसोबत. जे श्रीकृष्णाचे मूर्तींचे दर्शन झाले अतिशय सुंदर असे. या युपी मध्ये कलाकारी ही गोष्ट खूप खूप म्हणजे खूप अतिशय अशी छान आहे. त्यांच्या जे देऊळ बनवण्याची पद्धती आहेत, त्यांच्या कलाकृती आहेत, मूर्त्यांचे जे भाव निर्माण करून देतात मूर्त्यांमध्ये हे अतिशय सुंदर आहे. श्रीकृष्णाच्या मूर्ती वगैरे बघून असं मन एकदम असं भरावून येते. काटा अंगावर उभा राहतो, असं ऑरा निर्माण असतो देवळामध्ये पाऊल ठेवल्या तसं एकदम वाटून येतो. आणि तुम्ही मित्रांच्या सोबत होळी साजरी केली त्याच्याबद्दल काय सांगू? आणि बरसानाची जी होळी आली आयुष्यात खूप स्वप्न होते, त्यातलं एक स्वप्न बरसानाची होळी बघण्याचा. तो स्वप्न आज पूर्ण झाला आहे. एवढ्या वर्षांची जे तमन्ना होती ती आज पूर्ण झाली. कुठल्याच ठिकाणी होळी होत नसेल ती होळी इथे होते. तर तुम्हाला या ट्रिप बद्दल काय वाटत आहे? आणि आजचा शेवटचा दिवस तर दुःख वाटतच असेल, जरा शेअर करा तुमच्या शब्दामध्ये. दुःख तर आहेच, कारण की आता 7 दिवस एवढे स्वर्ग सुखात गेले असं वाटतंय. सर्वत्र वृंदावनच्या गलीमध्ये असं काही जणू की स्वतः श्रीकृष्ण बसलेत अशी फील येते की कुठं जाताना अंगावर शहारे येतात मंदिरातल्या मूर्ती वगैरे पाहून. त्यानंतर प्रेम मंदिर पकडा किंवा कृष्ण जन्मभूमी, आता आणखी काही 4-5 प्लेस आहेत. बरसाना होळी खूपच मजा केली आणि परत अशी मजा कधी आयुष्यात मिळेल की नाही काय माहीत परत. त्यामुळे त्याला यावर्षीच आमचा पहिला प्लॅन खूप वर्षापासून सक्सेसफुल करायचा होता, पण आता झालाय आणि पुढच्या वर्षी नक्कीच केदारनाथ. नमस्कार प्रियांशु नाईक.
राधे राधे. राधे राधे. तुम्हाला या ट्रिप बद्दल काय वाटत आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये आम्हाला सांगा. खूप खूप असं खूप म्हणजे खूपच आनंद होत आहे. मला वाटलं नव्हतं की इथे येणार, पण तुमचं जे ग्रुप आहे अनिकेत कॅव्हेंजर, खूप चांगलं असं नियोजन होतं. खूप मजा भेटली, फिरण्यासारखं ठिकाण भेटलं आणि खूपच एक ड्रीम होतं ते कम्प्लीट झालं. राधे राधे दादा. तर तुम्ही शेवटपर्यंत आमच्या नियोजनात सामील झालात, योग्य तो मार्गदर्शन केलात. तुमच्यामुळे आम्ही आजपर्यंत इथं आलो आणि व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन झालं, तसेच व्यवस्थित आमची ट्रिप झाली. तुमचं मनोगत थोडक्यात व्यक्त करा अशी विनंती आहे. राधे राधे. राधे राधे. पहिलं तर हे सर्व माझे भाऊ आहेत, छोटे भाऊ आहेत आणि खूप वर्षापासूनची म्हणजे मनातून इच्छा होती की श्रीकृष्ण भगवान ज्या भूमीत खेळले बागडले आणि ज्यांचा जन्म ज्या भूमीत झाला त्या भूमीमध्ये यावं ही खूप मनापासून इच्छा होती. त्या मथुरा वृंदावनच्या भूमीत मला या माझ्या मित्रांमुळे यायला मिळाल्यामुळं मी त्यांचा धन्यवाद बोलतो. आणि खूप चांगला अनुभव या ट्रिपमध्ये होता आणि चांगलं नियोजन केलं. विशेष म्हणजे देव म्हात्रे, आदित्य तसेच करण म्हात्रे म्हणजे खूप चांगलं नियोजन होतं. तसेच इथले सर्व जो अनुभव होता खूप भारी होतं. कारण श्रीकृष्णाच्या ज्या प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिर वगैरे, बाकी बिहारी मंदिर, बरसानाची होली या ठिकाणी ज्या श्रीकृष्णाच्या मूर्त्या होत्या म्हणजे बघून मन प्रसन्न होईल असं वाटलं. आणि असं वाटत होतं की मंदिरातून पाय माघारी घ्यावेच नाही, पण एक वेळेचा बंधन असतो आपल्याला. त्याच्यामुळं आज हा आपला ट्रिपचा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र आहे. खूप बरं आदित्य नाही का? राधे राधे. राधे राधे. आता सगळ्यांचं मनोगत तर झालेलं आहे, तुमचा मनोगत बाकी आहे, करण म्हात्रेचा बाकी आहे. तर तुम्हाला या ट्रिप बद्दल काय वाटते तुमच्या शब्दात सांगा. ट्रिप तर खूपच सुंदर झाली. माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर 7 दिवस मी इथं अनुभवले. आणि इथं जी काही मंदिरं होती तिथंच खूप सुंदर होतीच, पण त्याहून सुंदर त्या मंदिरातल्या मूर्त्या जणू काही मूर्त्या नव्हे तर असं वाटत होतं की त्यात स्वयं श्रीकृष्ण विराजमान झालेत. त्यांना बघूनही डोळ्यात म्हणजे असं आहे ना, डोळ्याच्या फापण्या झपवाशा वाटत नव्हत्या. काय त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटत होता. एवढा खूप म्हणजे सुंदर असा अनुभव इथं अनुभवला मी की आहे ना, मतलब इथनं जावं म्हणजे घरी आता चाललो आम्ही आता, परंतु आहे ना मला जावंसं वाटत नाही घरी, पण आता काही जावंच लागेल. वेळेचा बंधन आहे, सगळ्या गोष्टी सोडून आता जावंच लागेल. राधे राधे. राधे राधे करण म्हात्रे. राधे राधे. तर आपण बघितला की सर्वांचं मनोगत झालेलं आहे. तर शेवटच्या या दिवसाबद्दल तुमचं देखील मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. तर ही ट्रिप तुम्ही माझ्यासोबत जास्त होतात, तर कशी वाटली ही ट्रिप जरा आपल्या त्यांना समजू द्या. खूप चांगलं नियोजन देव म्हात्रेकडून झालं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला श्रीकृष्णाच्या मूर्ती पाहायला भेटल्या आणि खूप होलीमध्ये आम्ही मजा केली होती. माझं ड्रीम होतं की वृंदावनमध्ये एक होली खेळण्याचं स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. चांगलं नियोजन देव म्हात्रे आणि आदित्य म्हात्रेकडून, त्यांना मी खास धन्यवाद बोलणार आहे. तर राधे राधे. तर मग मित्रांनो, आमच्या अजून एका चांगल्या दिवसाची समाप्ती होत आहे. आपण भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. राधे राधे.